15 ऑगस्ट जेव्हा असतं ना त्याची फेरी चालू आहे आणि बघू शकता इकडं पाठीमागं तुम्हाला दाखवतो. हे बघा कल्पना आम्ही नाही घेवा घेऊन बोलवा. तर बघा मित्रांनो मुलं कशी चालते तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही पण एकदम मस्त आणि मजेत आहे. तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. आणि आज आपला तशी नाश्ता चालला आहे मित्रांनो. नाश्ता म्हणजे मित्रांनो बघू शकता इकडे कल्पना काय करते रे? छान. पुन्हा बिस्किट खाले. अरे वा. मला भूक लागली नाही, लाईट नव्हती, चहा. तर खरंच मित्रांनो आपल्या इथं नाही का लाईटचा खरंच लय इश्यू आहे आणि आपल्याला नाही का गॅसचं कनेक्शनच अवेलेबल भेटायला, कारण आपण नाही का सध्या दुसरीकडं आलेलो आहे ना, त्यामुळे तर आपल्याला गॅसचं कनेक्शन भेटाना. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याकडे शेगडी आहे आणि लाईन तर अशी जाती. हे बघा लाईटच नाही. आवाज कसा येतो बाहेर? अरे आवाज कशात तरी येतोय. बघतो मी जाऊ ना. पोरं शाळेची रॅली आहे का? बघ बरं जाऊ. तर मित्रांनो बाहेर नाही का आवाज येतोय कशात तरी. चला मी तुम्हाला दाखवतो. हां काय बघू आपण जाऊ. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो आज नाही का आपल्या घनसंगीमध्ये 15 ऑगस्ट जेव्हा असतं ना त्याची फेरी चालू आहे आणि बघू शकता इकडं पाठीमागं तुम्हाला दाखवतो. हे बघा कल्पना आम्ही नाही घेवा घेऊन बोलवा. तर बघा मित्रांनो मुलं कशी चालते आणि परत ते बोलतात सुद्धा काय म्हणतात की ते दपड्यानं आवाज आहे ना, ढोलकं वाजत आहे. वंदे मातरम असं म्हणतात ते मुलं. असे का हां. पूर्ण भारतामध्ये 15 ऑगस्ट खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतात. आणि तशाच प्रकारे बघू शकताय ही जी आहे ना इंग्लिश स्कूल शाळा आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये खूप छान प्रकारे 15 ऑगस्ट साजरा करतात. आणि तशाच प्रकारे बघू शकता किती जबरदस्त हातामध्ये आपला मानाचा झेंडा असेल तो सुद्धा मित्रांनो प्रत्येक मुलाच्या हातामध्ये आहे. आणि खरंच किती जबरदस्त आहे बघू शकताय, किती भारी वाटतं हे बघा. आणि मित्रांनो ही जी शाळा आहे ना खूप मोठी आहे आणि इंग्लिश स्कूल आहे, खूप भारी बघू शकताय बघा. तर मित्रांनो तसंच आता उद्याच्याला आम्ही सुद्धा आमच्या रामला आणि जिजाऊला झेंडा घेऊन देऊ बघा 15 ऑगस्टसाठी हातामध्ये घेऊन जायला. खूप छान वाटतं बघा मित्रांनो. खूप भारी वाटतंय. आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये 15 ऑगस्ट साजरा करतात आणि त्यामुळेच मित्रांनो हा ब्लॉग आपण घेतलेला आहे. आणि नेहमी आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करीत असतो आणि खरंच खूप भारी वाटायला लागलं. तर मित्रांनो बघा आता नाही का फेरी इकडे गेलेली. ही जी फेरी ना अख्ख्या घनसिंगीमध्ये खूप छान प्रकारे सगळ्याला एक संदेश देणार. आज 15 ऑगस्ट आहे. आणि मित्रांनो बघा तिकडे फेरी चालू आहे आणि इकडे ह्या मुलाची आताची दात घासणं चालू आहे बघा. एवढे नाही मुलं असताना शाळेमध्ये तयार होऊन आले तर, आणि हे मुलगा मोठा असून आताशी उठलाय. तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटतंय. आता ही जी फेरी आहे ना लहान मुलाची, ही आता घनसिंगमध्ये फेरी मारणार, परत वापस येणार. आणि खरंच फेरी आली का त्यावेळेस बऱ्याच जणांना कळतं की आज 15 ऑगस्ट आहे. पण कमीत कमी आज त्या शाळेमुळं आणि त्या लहान मुलामुळंच आपल्यासारख्या माणसाला कळतंय. तर बघा आता ती फेरी चालू आहे आणि अजून 1-1.5 घंट्यानी फेरी वापस येणार आहे. आणि खरंच सगळे जे मुलं आहेत ना खूप उत्साहीनं आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये झेंडा आहे. खूप भारी वाटतंय आणि सगळ्याला सेम एकच ड्रेस आहे मित्रांनो. खूप भारी वाटतंय आणि सगळ्याच्या मुखामधून तोंडामधून एकच शब्द निघतोय, जय जवान जय किसान. आपल्या भारताचं जे तिरंगा आहे याच्यावर एक गर्व आहे आपल्या सगळ्या भारतातल्या मुलांना. त्यामुळे खरंच परत मला सांगावंसं असं वाटतंय, तुम्ही पण हा ब्लॉग जर बघत असाल तर एक कमेंट नक्कीच करा. खूप भारी वाटतंय. आणि खरं तर मित्रांनो आज खुशी आहे की आपले मुलं असतील, आपले मित्राचे मुलं असतील, छोटेसे बाल मुलं असतील, हे सगळे
खूप जय घोषामध्ये जय जवान जय किसान म्हणतात. तर मला एकच सांगायचं आहे मित्रांनो की तुम्ही पण आपला जो ब्लॉग बघत असाल तर याला नक्कीच कमेंट करा. जय जवान जय किसान. धन्यवाद.